करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात तुमचं कोणी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच या गोष्टींचं पालन केलं गेलं पाहिजे. आता कोण व्यक्ती आहे जी प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात वाट लावणारी आहे? समर्थ म्हणाले, नातं आणि संवाद हे झाड आणि पाण्यासारखं आहे. बघा, ज्याप्रमाणे संवाद कमी कमी होत गेला की नातं संपतं आणि पाणी न मिळाल्याने झाड प्रत्यक्षपणे मरून जातं. म्हणून नातं कोणतंही असो त्यामध्ये संवाद कसा असावा म्हणजे ते नातं कोमजणार नाही. आता विचार करा, संवाद कमी कमी होत गेला, आपण आणि आपल्या नातेवाईकांशी आपला होणारा संवाद कधी होतो हे प्रामुख्याने आपण पाहिलं पाहिजे. समोरची व्यक्ती आपल्याला विचारते का, मनाला प्रश्न विचारायचा आहे. त्यांना विचारायला जाऊ नका, तुम्ही आम्हाला कधी फोन केला, तुम्ही आमच्या घरी कधी आला होता, नाही आहे. त्यामुळे संवाद नाही होणार, उलट वाद होतील. आपण विचार करायचा की ही व्यक्ती आपल्याला विचारत सुद्धा नाही किंवा आपल्या घरी सुद्धा येत नाही, कारण काय? खरंच आपले नातेवाईक बघा पूर्णपणे संपलेले आहेत का? त्यांनी आपल्याला तोडलेलं आहे का? आपण त्यांना तोडलेलं आहे का? नाही आहे. नात्यांमध्ये दुरावा केव्हा तुटला जातो? ज्यावेळी तुमच्यामध्ये वाद होईल तेव्हाच. परंतु आपण कधी कोणाशी भांडण केलेलं नाही, आपण कधी कोणाला रागावलेलं सुद्धा नाही, मग ती व्यक्ती आपल्याशी का बोलत नाही आहे? ह्याचं प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलो, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपला होणारा संवाद हा कमी कमी होत गेला. ज्याप्रमाणे समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, आपल्या आजूबाजूला शेजारी सुद्धा असतात, बरोबर? एका फ्लोअरवर म्हणजे एका बघा बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर 4-5 रूम असतात. आता 4-5 रूम जरी असल्या तरी प्रत्येकजण प्रत्येकाशी संवाद साधेलच असं नाही आहे. का होतं की एका फ्लोअरवर 2-3 जणी बोलत असतात, बरोबर? 5 जण असतात, त्यापैकी फक्त 3 जणांचीच मैत्री असते, 2 जण बोलत नाही. असं का होतं? ज्यावेळी 5च्या 5 जण संपूर्ण कुटुंब एकमेकांशी बोलतं तेव्हा बघा उत्तम प्रकारे तो दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. एखादा सण असला की बघा उत्तम प्रकारे आपण आनंदाने सण साजरे करतो, बरोबर की नाही? सर्वजण एकत्र येतात. त्याचप्रमाणे जर आपण एका फ्लोअरवर राहत असू आणि एकमेकांचे बघा ज्याप्रमाणे आपण समोर दिसलेली व्यक्ती आपण जर बोललो नाही तर समोरच्याला वाईट वाटतं. म्हणून समर्थ म्हणाले, नातं असं जपा की प्रत्यक्षात वाद होणार नाही. कोणत्या गोष्टीचं पालन केलं गेलं पाहिजे? समर्थ म्हणाले, आपण बोलताना सहजपणे बोलून जातो. कोणीही असो, आपले नातेवाईक असो, शेजारी असो, मित्रमैत्रिणी असो, फोनवर बोलताना असो किंवा आपण संवाद साधत असताना बघा समोरासमोर कोणी लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो,
पण शब्द बोलताना शब्दाला धार नको, बरोबर? तर प्रत्यक्षपणे आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन प्रत्यक्षपणे कापले जातात, बरोबर की नाही? त्या शब्दाने संपूर्णपणे मन तुटलं जातं आणि आधार असलेले शब्द मन जिंकून घेत असतं. मग विचार करायचं कोणते शब्द वापरायचे. आपण ज्याप्रमाणे बोलत असतो ना, त्यावेळी एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतो आणि समोरच्या मनाला लागतं, तेव्हा ती व्यक्ती बघा काही न बोलता निघून जाते. दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं, अरे ही व्यक्ती आपल्याशी का बोलत नाही आहे, काल तर संवाद साधत होती. मग अचानक काय झालं? अचानक नाही, तर तुझ्या मुखातून येणारा जो शब्द होता तो त्याच्या मनाला लागला. मग आपण आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये बघा कालचं संपूर्णपणे जे बोललेलं आहे ते आठवत असतो आणि आठवण करत असताना नंतर आपल्याला ती चूक कळून येते की बाबा हा शब्द आपल्या मुखातून बोलला गेलेला आहे, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तो शब्द त्याच्या मनाला लागलेला आहे. हे आपण जाणलं पाहिजे. या गोष्टीचं आपण पालन तंतोतंत केलं गेलं पाहिजे. आता विचार करा, ज्याप्रमाणे चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहत असतात. आपण बोलतो की नाही, अरे हा चांगला मनुष्य आहे, बरोबर की नाही, हा माझा काका आहे, खूप चांगला आहे. बघा समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येक मनुष्य देह हा उत्तम प्रकारे, परंतु तो त्याच्या कर्माने चुकीचा ठरत असतो, बरोबर की नाही. का व्यक्ती बोलत नाही आहे, मग आपण काय विचार करणार, अरे हा माझा मामा आहे ना, हा माझ्याशी बोलत नाही आहे, आम्ही सुद्धा त्याच्याशी बोलत नाही आहे. का बोलत नाही आहे याचं कारण आपण शोधलं का? आपले घरचे बोलत नाही आहे म्हणून मी बोलत नाही आहे. आपण कधी भांडायला गेलो का? नाही आहे. घरचे बोलत नाही म्हणून मी बोलत नाही आहे. कारण काय? कारण शोधता आलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मनातही आणि शब्दातही बोलत असताना बघा आपण विचार करत असतो, आयुष्य बदलायचं असेल, मन बदलायचं असेल तर शब्द बदलावे लागतात, बरोबर की नाही. कारण स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ असलेली माणसं काही क्षणात जातात. आपण ओळखायची स्वार्थासाठी कुठली लोक आपल्यासोबत आहेत. स्वतःच्या भल्यासाठी जी लोक आपल्या जवळ येतात त्यांना प्रथमतः दूर ठेवायचे, कारण त्यांचं काम झाल्यावर ते आपल्याला विचारणं सुद्धा नाही. ते आपले नातेवाईक असो, शेजारी असो किंवा मित्रमैत्रिणी असो, कारण ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आलेले आहेत, बरोबर की नाही. कामापुरती जवळ असलेली माणसं, आता मागाशी सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिला. आपले शेजारी असतात की नाही, बघा आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपण शेजाऱ्यांकडे मागायला जातो, बरोबर. आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आली आणि आपल्या घरामधली साखर संपली, नातेवाईकांना फोन करणार का, आमच्या डब्यातली साखर संपली, नाही, बरोबर की नाही. आजूबाजूला जे शेजारी आहेत त्यांनाच आपण बोलणार की नाही, बाबा साखर संपली, एक वाटी साखर द्या, बरोबर की नाही. त्यांनी साखर दिली, आपण साखर घेऊन बघा प्रत्यक्षपणे पाहुण्यांना चहा करून सुद्धा दिला. आता त्यांनी भरून जी वाटी दिली त्यांना सुद्धा भरलेलीच वाटी द्यायला पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी तीच वाटी आपण काय केली, त्यांना देऊ केली. भाग समर्थ बोलले, लक्षात करून घे, जर आपण ती रिकामी वाटी दिली असती पुन्हा आपल्याला ती भरलेली वाटी पाहायला मिळाली असती का? नाहीये. आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना पाठवलं, जा त्या काकूंना त्या काकांना आहे ना ही वाटी देऊन घरी ये. विचार करा, त्यांनी रिकामी वाटी दिली, काका ही तुमची वाटी. विचार करा. मग काकांनी विचारलं, कोणाची ही वाटी? तुमचीच वाटी, तुम्हाला दिली. म्हणजे विचार करा,
म्हणजे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर फक्त कामापुरती माणसं, या देहाचा भाग चालू आहे. हा देह फक्त कामापुरता आहे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. परंतु विचार जर केला ना, विचारानं आणि आपुलकीने जवळ असलेली माणसं आहेत ना, आयुष्यभर सोबत राहतात. ते पाहत नाही हो हा श्रीमंत आहे का गरीब आहे, कधीच पाहत नाहीये. आपण एखादा बघा, प्रत्यक्षपणे मित्र आपल्याला बनवायचा आहे. आपण एकमेकांशी संवाद साधत असताना कशा प्रकारे बोलतो माहिती आहे, हा माझ्या लेवलचा आहे की नाही आहे. कारण माझ्याकडे 4 व्हीलर आहे, याच्याकडे 2 व्हीलर आहे. मग याच्याशी बोलणं बघा आपल्याला फायद्याचं नाही आहे. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे ना, त्याच्याकडे आपलं येणं जाणं असलं पाहिजे, त्याच्याशी आपण बोललो गेलं पाहिजे. तसं नाही आहे समर्थ म्हणाले. आपण फरक पाहायचा नाही आहे, तू श्रीमंत आहे का गरीब आहे, परंतु त्याचे विचार, त्याची आपुलकी पहा. जवळ आलेली माणसं बघा प्रत्यक्षपणे आयुष्यभर साथ देतात, सोबत राहत असतात. म्हणून अशी माणसं आपल्या आयुष्यात असली पाहिजे. कारण अशी माणसं ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येतात त्यावेळी रक्ताच्या नात्यातली माणसंसुद्धा बघा दूर निघून जातात, त्यांनाही मागे टाकतात ना. कारण माणसाचं यश हे कोणाच्याही आधारावर नसतं. मग आपण कोणावर अवलंबून राहायचं. आता मनुष्य देहाचं यश म्हटलं, अपयश येणारच. एखादं काम करायचं त्यामध्ये अपयश येणार, यश येणार, परंतु कोणावर अवलंबून नाही ना. आपण काय करतो, अवलंबून राहतो. प्रत्येक गोष्टी आपण अवलंबून राहिलो ना, मग ती गोष्ट आपल्याकडून होत नाही. कारण आधार आपल्याला हा कायम नसतो. आपण विचार करतो ना, अरे हा माझा मित्र आहे, हा मला आयुष्यभर साथ देईल. नाही आहे. ज्याप्रमाणे बघा आपण कॉलेजमध्ये असतो, शाळेमध्ये असतो, शाळेमधला मित्र, कॉलेजमधला मित्र पुन्हा आपल्या आयुष्यात पाहायला मिळत नाही आहे. तो वेगळ्या बघा क्षेत्रामध्ये जातो, आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो. मग तसंच आहे ना, मनाच्या इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील. शेवटी तुमचं मन आहे, मनाला आहे ना जिंकण्याचा प्रयत्न करा. इतकंही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. म्हणून नात्यामध्ये संबंध इतका उत्तमाचा ठेवा की ते नातेसुद्धा तुमच्यासोबत उत्तमाचं राहील. म्हणून विचार करा, तो कोणी वाईट करत असेल तर विचार करू नका, ही व्यक्ती माझं वाईट करणार आहे किंवा ही व्यक्ती माझ्याशी बघा उत्तम प्रकारे संवाद साधत नाही आहे. समर्थ म्हणाले, मनाला शांत ठेव. आपण फक्त उत्तम रीतीने जगणं, त्याचप्रमाणे तुमच्या हातून कोणाचं चांगलं होत नसलं तर त्यांना सांगा की बाबा माझ्याकडून होत नाही आहे. परंतु एखाद्याचं वाईट करायला जाऊ नका. समोरची व्यक्ती आपलं वाईट करते म्हणून आपण त्यांच्या वाईटात जाऊ नका. तुम्ही कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्नही करू नका, कारण कर्माचं फळ हे व्याजासह मिळत असतं. म्हणून सत्कर्म करत राहा. प्रत्यक्षात समर्थांनी श्लोक आपल्याला उत्तमाचा प्राप्त करून दिलेला आहे ना. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. कसं घालवायचंय आयुष्य आपलं, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.